तसेच वनाई लाईव्ह चे अपडेटर या ठिकाणी सौरभ पाटील, आपल्याला विनंती असेल आपण यावं, या ठिकाणी आपला सन्मान केला जातो, ते सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्याचबरोबर हनुमंतदादा पाटील जे आमचे 40+ अत्यंत ज्याच्यावरती फार जबाबदारी असते, प्रत्येक वेळेला त्यांनाच टार्गेट सुद्धा केलं जातं, मात्र ते शांतपणे तो मसला हल करत असतात. एक प्रकारचे ते भटजींची भूमिका पार पाडत असतात, कारण त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आपल्या संघटनेची. आणि असं प्रत्येकाला वाटतो का हनुमंतदास करतो, नाही आहे तसं नसतं मित्रांनो. जेव्हा जबाबदारी असते ना तुमच्यावरती, तेव्हा ते जबाबदारीचं ओझं घेऊन तुम्हाला तिथे सर्वांना उत्तरे द्यावी लागतात. त्याचबरोबर शिडूनचे कॅप्टन या शिडूनचे कॅप्टन शिडूनचे कॅप्टन कैलास पाटील. चला सौरभ याचा सुद्धा आपण सन्मान करतोय. चला शिडूनचे कॅप्टन आमचे कैलास पाटील यांचा सुद्धा आपण सत्कार करूया. चला या ठिकाणी आता कमलाकर भाऊ ज्यांनी आम्हाला मंडप डेकोरेटरशी या नेहमीच ते अल्पदरात त्यांची मदत असते. नेहमीच्या मैदानावरती जेव्हा जेव्हा सामने असतात ना, तेव्हा ते सेवा करत असतात. कोणत्याही पैशाचं जास्त अपेक्षा न ठेवता ते स्वतःचं मन मोठं करून नेहमीच योगदान देत असतात. त्याचबरोबर जयेश पाटील यांचा सुद्धा आम्ही सत्कार करतोय, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला कूलर सिरीजसाठी कूलर दिला आणि नेहमीच ते मदत करतात. जेव्हा जेव्हा या मैदानावरती सामने असतात तेव्हा मात्र ते काही ना काही देत असतात. नवनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर साई म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान करू. जयेश पाटीलने सांगितले या साई म्हात्रे एक चांगले प्लेअर, आपल्या कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट खेळत असताना अत्यंत चांगले खेळाडू, त्यांचं सुद्धा ठिकाणी जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. चला आता बक्षीस वितरण सोहळा आपण पार करू, कारण देसाई संघाला सुद्धा जायचंय. चला दोन्ही संघ समोर या. हनुमंदा दोन्ही संघ समोर या. शिडूनचे कॅप्टन आपापला संघ घेऊन या. जो फायनलचा सामना झाला त्या फायनलच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय ज्याने 6 चेंडूमध्ये 16 धावा कुठल्या आणि 2 विकेट मिळवणारा सचिन म्हात्रे ठरलाय सामनावीर. जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील देतो आपण, ज्याने चांगलं फिल्डिंग केलं, 3 झेल पकडले आणि 3 खेळाडूंना धावबाद करणारा खेळाडू ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर रामनाथ म्हात्रे.
टीम शिरडोन. पिंटलेदाच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. सर रामनाथ मात्र ठरला बेस्ट फिल्डर. रामनाथ. त्याचबरोबर बेस्ट बॉलर या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी केली या खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना 5 विकेट मिळवल्या आणि विकेट हॅट्रिक संपादन केले. तो उत्कृष्ट गोलंदाज ठरला साई मात्र देसाईचा. किरण भैरांच्या शुभ हस्ते पारितोषिक देतोय. हा नितीनचे पण 5 विकेट होते मात्र साई मात्रेने विकेट हॅट्रिक संपादन केली. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन या स्पर्धेमध्ये पाहतो चांगल्या धाबाच्या बॅटमधून आल्या. फलंदाजी करत असताना ते धाबा कुठल्या तो खेळाडू आहे 7 धाबाच्या बॅटमधून आला तो शिवडोन संघाचा संतोष पाटील. हा नवनाथ आणि किरण भोईर याचे शुभ हस्ते पारितोषिक देतोय. चला आता द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देऊया आपण. कैलासवासी माया अनंता केणी यांच्या स्मरणार्थ कुमार अंशिका नितीन शेठ केणी यांच्या वतीने ही ट्रॉफी देण्यात आली आणि ते अंशिका 11 प्रभात वाकण संघाचे पुरस्कर्ते आहेत आमचे नितीन शेठ केणी यांच्या वतीने. चला 40+ संघ या वाकणचा त्यांच्या वतीने द्वितीय क्रमांक रनरअप संघ राहिला आहे टीम शिरडोन संघ. कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ राहिला. आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचा खेळ चांगला राहिला म्हणजे शेवटच्या काही आणि भरतदादा पाटील यांच्या वतीने सुद्धा पुढे हे होते पारितोषिक होतं. हा प्रत्येक डॉट साठी तर जय मोरया. रेवण पाटीलला 600 रुपये आहेत भरतदादा पाटील यांच्या वतीने. हा चालेल ऑनलाईन केल्यात. रेवण पाटीलला 600 आहेत. त्यानंतर कैलास पाटीलला 200. सुभाष पाटीलला 200. सुभाष पाटीलला 600 विकेट आहेत त्याच्या 600. ओके चंदनला ओके केलेले आहेत सर्वांना. आणि आता जाऊया आपण प्रथम क्रमांक या सीझनची त्यांची ट्रॉफी 6वी ट्रॉफी आहे. टीम जय वागेश्वर देसाई संघ 6 वेळा चॅम्पियन ठरल्यात या सीझनला आणि एक वेळा रनरअप आणि एक वेळा 3 नंबर. अतिशय चांगली कामगिरी या संघाची. 8 ट्रॉफी ऐकून आणि 9 नंबर साठी पोहोचलेले आहेत. ओके 8 ट्रॉफ्या झाल्या देसाई संघाच्या सीझनला. विजय असो मोरिया. आणि या स्पर्धेतील देऊया आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर कूलर आहे आमचे जयशेठ पाटील यांच्या वतीने आणि ब्युटिफुल ट्रॉफी हंसिका नितीन केळे यांच्या वतीने ही ट्रॉफी आहे आणि या सिरीजचा मानकरी ठरतो. चला स्पर्धेतील मालिकावीर ठरतोय ज्याच्या नावावरती 61 धावा आहेत. मगाशी 60 धावा होत्या त्याला आपण बेस्ट बॅटर दिला
आणि 61 धावा करणारा खेळाडू